कारलं म्हटलं की अगदी घरातले सगळेच जण नाक मुरडतात. पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा जरूर ही कारल्याची भाजी बनवून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत अशी ही कारल्याची भाजी बनवून तयार होते. अगदी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. चला मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता कारल्याची भाजी बनवण्यासाठी साधारण मीडियम साईजच्या 4 इथे मी हे कारले घेतलेले आहेत. सुरुवातीला पाण्याने याला चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याला कट करून घेणार आहोत. देठाचा जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर सुरीच्या मदतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकत्या करून घ्यायच्या आहेत गोल गोल आकारामध्ये. आणि जेवढे शक्य होईल तेवढे पातळ असे आपल्याला याचे हे काप करून घ्यायचे आहे. जाडसर वगैरे राहिले तर मग कारलं शिजायला फार वेळ लागतो. त्यामुळे अगदी पातळ असे आपल्याला याचे हे काप तयार करून घ्यायचे आहेत. आता सर्व कारली इथे मी कट करून घेणार आहे आणि त्यानंतर हे बघा हे कारल्यामध्ये जे असे बी असतं ना, आता बऱ्याच कारल्यांमध्ये थोडेसे जाडसर किंवा मोठे बी असतात. ते खाताना खूप कचकच लागतात. त्यामुळे हे सर्व बी आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचे आहेत. तर हे बघा सर्व कारली कट करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही बी होतं जाडसर ते सर्व बी आता इथे काढून घेतलेलं आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सर्व कारली आपल्याला काढून घ्यायची आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आता आपण ही कारली शिजवणार वगैरे नाही आहे, डायरेक्ट फोडणीला घालणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं मीठ आणि हळद घालून याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर थोडंसं मी याला असं हलवून घेते म्हणजे छान एकसारखं असं याला हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं जाईल. आता याला थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं सुकं खोबरं किसणीने किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता पाणी वगैरे काहीच न घालता याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि जाडसर देखील ठेवायचा नाही. अगदी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि याला थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा बारीक कट करताना तो जेवढं शक्य होईल तेवढा बारीक कट करायचा आहे आणि थोडंसं याला आता आपण परतवून घेऊया हलकासा रंग बदलेपर्यंत. तर हे बघा कांदा थोडासा इथे परतवून घेतला. त्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं लसूण, खोबरं, शेंगदाणे याचं, ते सर्व वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं लागतात. कांदा आणि वाटण चांगलं परतवून घ्यायचं. म्हणजे आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना, यामध्ये लसूण वगैरे घातलेलं आहे, तर त्याचा कच्चेपणा दूर होईल. तर याला चांगलं परतवून घेऊया. अगदी लो फ्लेमवर परतायचं आहे. लसूण आहे त्यामुळे थोडंसं हे तळाला करपतं. तर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं वाटण अगदी चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये इथे मी काळं तिखट घेतलेलं आहे. तर साधारण 1.5 छोटा चमचा इथे मी हे घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. अगदी थोडीशीच हळद घातलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत. आता मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला किती तिखट किंवा फिक्की हवी त्या पद्धतीने कमी अधिक करू शकता. याला चांगलं व्यवस्थित परतवून घ्यायचं. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. आता मसाले चांगले व्यवस्थित परतवून झाले की त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आहेत ना हे करपणार नाही. तर अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हा मसाला पुन्हा चांगला शिजवून घ्यायचा. म्हणजे आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया म्हणजे मसालेसुद्धा अगदी छान व्यवस्थित असे परतल्या जातात आणि खाली तळाला करपतसुद्धा नाही. आता याला 2 मिनटं आपण फक्त शिजवून घेणार आहोत. तर हे बघा फक्त 1 ते 2 मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला व्यवस्थित असा परतवून घेतला. पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण कारल्याला थोडीशी हळद मीठ लावून ठेवलेलं होतं साईडला. आता त्यातलं पाणी वगैरे मी काहीच काढलेलं नाही. तसंच्या तसं यामध्ये आपल्याला हे कारलं घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बरेच जण कारलं उकडवून देखील घेतात. तर तुम्हीसुद्धा कारलं थोडंसं उकडवून मग त्यानंतर यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने सुद्धा जर भाजी केली ना तर अजिबात कडू लागत नाही. अगदी मस्त होते. तर आता याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलं.
त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण आपण थोडीशी रस्सेदार अशी ही भाजी तयार करणार आहोत. पाणी घालताना शक्यतो ते आपल्याला गरम करूनच यामध्ये घालायचं आहे. तर गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता भाजीला तुम्हाला किती रस्सा हवा आहे, म्हणजे भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी, त्या पद्धतीने तुम्ही पाणी इथे कमी अधिक करू शकता. तर परत एकदा याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पुन्हा इथे मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे, कारण मी थोडीशी रस्सेदार अशी ही भाजी तयार करणार आहे. तर पुन्हा थोडंसं गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की त्यानंतर पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीला सुद्धा कारल्याला थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे यावेळेस थोडं कमीच घालायचं आणि अजून थोडंसं यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे. गूळ घातल्यामुळे सुद्धा भाजी अजून छान मस्त चविष्ट होते आणि त्याची टेस्ट जी आहे ना, ती अगदी छान अशी बॅलन्स होते. तर साधारण अर्धा चमचा मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. अगदी मंद आचेवर शिजवायची, म्हणजे मस्त अशी भाजी तयार होते आणि तिला तर्रीसुद्धा छान येते. तर हे बघा, अगदी लो फ्लेमवर मस्त अशी भाजी इथे मी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. सुरुवातीला आपण यामध्ये बरंच पाणी घातलेलं होतं. आटल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर असा याला थोडा रस्सा आलेला आहे आणि गार झाल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्टसर होते. आता कारलं चेक करून बघायचं आहे. हे बघा, चमच्याने दाबल्यानंतर कारलं अगदी छान व्यवस्थित असं आपलं शिजलेलं आहे. अगदी साधी, सोपी आणि झटपट मस्त चटपटीत अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा घरच्या घरी मस्त गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागते आणि अजिबात कडू वगैरे होत नाही. अगदी मस्त होतात. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर मस्त चटपटीत अशी इथे आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.